अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमरावती कल्चर न्यूज़ के भी पहुँचे बडनेरा नए बस्ती जय हिंद मैदान। और हमारे सभी अमरावती, बडनेरा और देशवासियों को आज 15 अगस्त की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं। हर साल की तरह इस साल भी बडनेरा नए बस्ती जय हिंद मैदान के अंदर झंडा, तिरंगा झंडा यहाँ फहराया जाएगा। और हमारे जोन क्रमांक 4 के प्रभागीय अधिकारी धनंजय शिंदे सर के हाथ ये झंडा फहराया जाएगा। और आज स्वतंत्र दिन के उपलक्ष्य में हम यहाँ पहुँचे हैं और ख़ास तौर से हम आपको दिखाना चाहते हैं, देख सकते हैं बहुत ही अच्छा और सुंदर सा यहाँ का माहौल है। और आज 69वां स्वतंत्र दिन पूरे हिंदुस्तान के अंदर हर्षोल्लास और खुशियों के साथ में मनाया जा रहा है। पूरे अमरावती महानगर पालिका जोन क्रमांक 4 के कर्मचारी, अधिकारी, प्रभागीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी संजय निकम सर, प्रभागीय अधिकारी धनंजय शिंदे सर और पूरा उनका स्टाफ मैं दिखाना चाहूँगा इधर भी। और इधर पुलिस पथक, मौलाना आज़ाद उर्दू हाई स्कूल, एसोसिएशन उर्दू हाई स्कूल, राजेश्वरी यूनियन हाई स्कूल, सभी स्कूल के यहाँ पे बच्चे हैं। और अभी कुछ ही देर के अंदर, कुछ ही समय के अंदर यहाँ पे झंडा फहराया जाएगा 15 अगस्त बडनेरा झोनचे के उपलक्ष्य में। और आज माननीय श्री डीबी शिंदे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। और डीबी शिंदे सर प्रभागीय अधिकारी यहाँ पहुँच रहे हैं, उनके हाथ से झंडा फहराया जाएगा। 15 अगस्त 2025 स्वातंत्र्य दिन और बडनेरा पुलिस का दल यहाँ मौजूद है। बडनेरा झोन कार्यालयातर्फे सर्व उपस्थित कुछ ही देर में यहाँ पे हमारे प्रभागीय अधिकारी धनंजय शिंदे सर पहुँचने वाले, हमारे क्षेत्रीय अधिकारी संजय निकम सर, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षक, विद्यार्थी, लोकेशन लेते हैं। बडनेरा परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी आणि सन्माननीय नागरिक अमरावती महानगरपालिका बडनेरा जोन क्रमांक 4 के प्रभागीय अधिकारी धनंजय शिंदे सर पहुंच रहे हैं यहाँ पे, देख सकते हैं। आगमन झालेलं आहे। और अभी कुछ ही देर में, कुछ ही समय के अंदर यांच्या हस्ते या यहाँ पे तिरंगा झंडा फहराया जाएगा। वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न होत आहे। पोलीस दल प्रमुखांनी सावधानतेचा आदेश दिलेला आहे। ध्वजारोहणानंतर उप अभियंता श्रीरंगी तायड़े यहाँ मौजूद है। मैं इधर दिखाना चाहूँगा अपने कैमरा से। आणि राष्ट्रगीत वाजविला जाईल। जोन क्रमांक 4 के प्रभागीय अधिकारी शांततेने उभे राहतील। धनंजय शिंदे सर, देख सकते हैं राष्ट्रीय ध्वज को फहराया जा रहा है। प्रभागीय अधिकारी धनंजय शिंदे सर, बडनेरा जोन क्रमांक 4। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेले आहे। झंडा फहराया गया। पोलीस पथकाद्वारे राष्ट्रध्वजाला या ठिकाणी शस्त्र सलामी सोबतच पथक जे आहेत ते सलामी देतील। आणि बँक पथक सलामी श्रीरंगी तायड़े यहाँ उप अभियंता। देख सकते हैं माता की बोलो, भारत माता की। एक साथ विश्राम होंगे। राष्ट्रीय गीत
समाप्त हो चुका है और झंडा फहराया जा चुका है। प्रभागीय अधिकारी धनंजय यानंतर सिंधे उपस्थित और सर्व उप शाळेच्या अभियंता पथकांची श्रीरंगी ताळे, मानवंदना स्वीकारण्याकरिता बडनेरा पुलिस की पूरी टीम यहाँ पे प्रमुख पाहुणे हे नियोजित जागेवर देख सकते मानवंदना हैं। घेण्याकरता और स्थानापन्न अभी होत आहे। धनंजय सिंधे सर पोलीस पथक सभी या ठिकाणाहून जो यहाँ पे पथक है, जो स्कूल के स्टूडेंट हैं, उनकी गेल्यानंतर सलामी पोलीस लेंगे। पथक प्रमुख या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं परवानगी घेत आहे। आपल्या नगरीतील पोलीस पथक या ठिकाणी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला आणि प्रमुख पाहुण्यांना शस्त्रसलामी आणि उपस्थिती देऊन या ठिकाणाहून पुढील व्यवस्थेकरता निघत आहेत। यानंतर उपस्थित सर्व शाळेचे पथक राष्ट्रध्वजाला इसके बाद की पूरी लोकेशन लेके हम वो आप तक पहुंचाते हैं। सज्ज झालेले आहेत। यांचे धर्मपत्नी किंवा वारसदार तसेच बडनेरा नगरीकर महाराज श्री धनंजयजी शिंदे सहाय्यक आयुक्त दक्षिण प्रभाग क्रमांक 4 हे स्थानापन्न झाल्यानंतर त्यांचा सत्कार या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नगरसेवकांचे सुद्धा सदस्य माजी सदस्य युनिव्हर्सिटी बडनेरा यांचा सन्मान निकम साहेब हे पुष्प शेख नूर या ठिकाणी उपस्थित झाले। या ठिकाणी मॅडम इकडे मुख्तार भाई या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी उपस्थित राहून ते सगळं चित्रीकरण करतात।
आणि सिटी न्यूजमध्ये त्यांची सगळी बातमी येतात असे मुख्तारभाई यांचं सुद्धा सन्मान या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये बस बस स्वागत मुक्त बस हाँ सब हाँ अजून आराम से हो गया क्या? हाँ एक ओके हाँ सुरवीर पदक आठवडी बाजार नवी वस्ती बडनेरा यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या साहेबांच्या हस्ते काय त्यांच्या हस्ते श्री भीमरावजी देवरावजी रोंगे वाटापला नवी वस्ती बडनेरा हे आपल्या नागरिक यांच्यानंतर माननीय श्री भरतराव गायधणे यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्माननीय बाळाभाई वसंतराव गणाजी पुणे यांचा सत्कार शिंदे साहेबांच्या हस्ते या कार्यसाहेबांच्या हस्ते संपन्न होईल. श्री साहेबराव गंगूजी मोहोळ अशोकनगर नवी बडनेरा यांचा सन्मान या ठिकाणी साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. त्यानंतर दूरदर्शन सन्मान्य श्री भटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री अरुणजी मावडे स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. फकीर रश्मी यांना विनंती करतो. चे प्रतिनिधी सन्मान्य राहुल पुष्कर थोड़ा सर्व उपस्थित मान्यवरांचा मी पुन्हा शब्दसन्मानाने या ठिकाणी सत्कार करतो, सन्मान करतो आणि आजच्या या मंगळ आमच्या या बडनेरा झोन कार्यालयाच्या 15 ऑगस्ट असो 26 जानेवारी असो सतत सहकार्य करणारे श्री गपने सर यांचा सत्कार माननीय श्री शिंदे सर व श्री तायडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सरांचा मस्त आहे राहुल व्हिडिओ वाला फोटो एक मिनिट सर एक मिनिट आज इथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरिता मंचावर उपस्थित सर्व माजी सभापती, सन्माननीय माजी नगरसेवक तसेच स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबवासी यासोबतच आजच्या कार्यक्रमाला शोभा वाढवणारे खूप शुभेच्छा. आपण सारे एकत्र होऊन दरवर्षी स्वातंत्र्य दिन मोठ्या जोमाने साजरा करतो. सोबतच गेल्या 3 वर्षापासून शासन सुद्धा यामध्ये नवीन उपक्रम आणून हा स्वातंत्र्य दिन कसा साजरा करता येईल चांगल्या प्रकारे याकरता कार्यशील राहतो. या अंतर्गत यावर्षी हर घर झेंडा हा उपक्रम सर्व देशभरात राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका तसेच दक्षिण झोन क्रमांक 4 यांनी सुद्धा मोठ्या पुढाकाराने सहभाग घेतला आणि या उपक्रमांतर्गत आपल्या झोन अंतर्गत विविध ठिकाणी तिरंगा रॅल्या, तिरंगाचे स्टॉल
व तिरंगाची प्रदर्शनी करण्यात आली। तसेच सगळ्या नागरिकांना आपण आवाहन केले की 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लहरावा आणि सर्व नागरिकांनी या उपक्रमामध्ये खूप चांगले सहकार्य केले, त्याकरता सर्व नागरिकांचे धन्यवाद। आपण हा स्वातंत्र्य दिन दरवर्षी आपण साजरा करतो। हा 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपल्याला मिळालेला, आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य आपल्याला काही लोकांच्या कष्टांमुळे, काही लोकांच्या बलिदानामुळे मिळालेलं आहे। त्यामुळे आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना त्यांच्या बलिदानाचा पण विचार करायला पाहिजे आणि त्यांचा पण सन्मान आपण करायला पाहिजे। या दृष्टीने आपण दरवर्षी 15 ऑगस्ट दिवशी आपण स्वातंत्र्य सेनानी व त्यांचं कुटुंब यांना आपण सन्मानित करतो। तसेच आपले विद्यार्थी इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून दरवर्षी इथे छान प्रकारे माती करतात आणि झेंड्याला वंदन करतात। हा कोणता उपक्रम सर्वात शहरामध्ये सर्वात उत्कृष्ट उपक्रम असून अमरावती शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे संपन्न उपक्रम हा फक्त बडनेरामध्येच होतो असं म्हणायला हरकत नाही आणि सर्व विद्यार्थी इथे उपस्थित आहेत। एक आणखी आपल्याकडे एक उपक्रम सुरू झालेला आहे, विद्यार्थ्यांसोबत इतर लोकांनी सुद्धा याचा सहभाग घ्यावा। एक पेड मागे ना हा शासनाने एक नवीन उपक्रम आपल्यासाठी राबवायचा आहे आपल्याला। या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरी किंवा आपल्या घराच्या परिसरामध्ये एक झाड लावून ते झाड आपल्या आईच्या नावाने आपल्याला लावायचं आहे आणि जशी आईने आपली लहानपणापासून परवरिश केली आहे तसंच त्या झाडाची सुद्धा परवरिश आपल्याला त्याच्या लहानापासून तर मोठा होईपर्यंत करायची आहे। प्रत्येक नागरिकाने जर आपल्या परिसरात किंवा आपल्या घरात एक झाड लावलं तर नक्कीच ही पर्यावरणासाठी याच्यापेक्षा चांगली गोष्ट होणार नाही। सध्या जो पर्यावरणाचा हास होत आहे ते झाडे कटाई होत आहे, याकरिता एक खूप चांगला पर्याय म्हणून शासनाने आपल्याकडे हा दिलेला आहे। मी सगळ्या नागरिकांना, सगळ्या बडनेरवासियांना विनंती करतो की त्यांनी प्रत्येकाने एक झाड आपल्या आईच्या नावाने लावावे आणि त्याचं संगोपन करावे। या कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित सर्व माझे मित्रमंडळी तसेच मंचावर सगळे उपस्थित सन्माननीय आपण इथे आजच्या कार्यक्रमाला आले आहेत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मानतो आणि हा कार्यक्रम आपला दरवर्षी याचप्रमाणे यापेक्षा पण चांगल्या प्रकारे आपण दरवर्षी साजरा करत जाऊ असे मी ग्वाही देतो। धन्यवाद। उपस्थित सर्व सन्माननीय माजी सदस्य महानगरपालिका अमरावती तसेच स्वातंत्र्य सेनानी, आजी सैनिक, माजी सैनिक, या ठिकाणी सर्व शाळेचे वर्ग शिक्षक व विद्यार्थी, राजेश्वरी इंग्लिश शाळेचे बँड पथक, अतिशय सुंदर राष्ट्रगीताचं सादरीकरण केलं त्यांनी, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। बडनेरा मोदी हॉस्पिटलचे अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाकरता ज्यांनी साऊंड उपलब्ध करून दिला श्री मंगलमूर्ती साऊंड सर्व्हिसचे श्री डेकोरेशन आपले श्री किटे सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ज्या आमचे सर्व कर्मचारी ज्यांनी या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाकरता मागील 7 ते 8 दिवसापासून सतत मेहनत घेतली आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी माननीय अध्यक्ष श्री दिनेश शिंदे सर यांच्या वतीने मी व्यक्त करतो। बडनेरा हलचल न्यूजचे श्री मुक्तारभाई जे आम्हाला सदैव सहकार्य करतात, आमच्या बडनेरा झोनचे। आज 15 अगस्त के उपलक्ष्य में अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने पूरी कवरेज की 15 अगस्त की जय हिंद मैदान बडनेरा से। हमारे साथ में जुड़ रहे प्रभाग जोन क्रमांक 4 के मनपा जोन क्रमांक 4 के उप अभियंता श्रीरंगी तायड़े। सर, इस मौके के ऊपर 2 शब्द में जानना चाहूँगा आपसे 15 अगस्त दिन के उपलक्ष्य में। 78वें
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व अधिकारी कर्मचारी व शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांना व बडनेरावासियांना बांधकाम विभागातर्फे शुभेच्छा देते हैं। धन्यवाद सर, थैंक यू। और उसी तरह हमारे साथ में जुड़ रहे हैं जोन क्रमांक 4 के प्रभागीय अधिकारी धनंजय शिंदे सर। सर आज बहुत ही हर्षोल्लास और खुशियों के साथ में बडनेरा शहर जय हिंद मैदान के अंदर अमरावती महानगर पालिका द्वारा यहाँ जो हर साल प्रोग्राम आयोजन किया जाता है बहुत ही अच्छे से संपन्न हुआ। सभी स्कूल के बच्चे पहुँचे थे, जो मनपा की शाला हैं उनके स्टूडेंट पहुँचे थे, उनके शिक्षक पहुँचे थे, पूरा अपना मनपा का स्टाफ था। बहुत ही अच्छा आप लोगों ने इंतजाम किया, जोन क्रमांक 4 की ओर से किया गया। श्रीरंग चाड़े साहब का भी इसमें बहुत बड़ा योगदान रहा, काफ़ी मेहनत ये भी करते हैं। तो मैं चाहूँगा शिंदे सर इस मौके के ऊपर क्या बोलेंगे आप, 2 शब्द। सगळ्यात पहिले तर सर्व बडनेरावासियांना माझ्याकडनी 15 ऑगस्टच्या खूप शुभेच्छा। अमरावती महानगरपालिका सोबतच दक्षिण झोन क्रमांक 4 अंतर्गत हा दरवर्षी आपण इथे 15 ऑगस्टचा कार्यक्रम मोठ्या जोमाने साजरा करत असतो। त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा बऱ्याचशा शाळांपासून तर नागरिकांनी आज इथे सहभाग घेऊन 15 ऑगस्टचा कार्यक्रम इथे एकत्र साजरा करण्यात आलेला आहे। ह्या शुभपूर्व पर्वावर मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करू इच्छितो की माननीय आयुक्त महोदया यांनी अमरावती शहरासाठी काही उपक्रम सुरू केलेले आहे। त्यामध्ये एक फ्री फुटपाथ मिशन, नवीन हॉकर झोन इत्यादी ह्या नागरिकांच्या मूलभूत गरजा, आवश्यक गरजा आहे। ह्याबाबत मॅडमनी आपल्या अमरावती शहरामध्ये एक उपक्रम सुरू केलेला आहे। मी सरांना विनंती करतो की या सर्व उपक्रमामध्ये सर्व अमरावतीवासियांनी सहभाग घ्यावा आणि ह्या उपक्रमाला एक चांगला सहयोग करावा, जेणेकरून आपल्या अमरावती शहराचा यामुळे उद्धार होईल। धन्यवाद। थैंक यू सर, थैंक यू हमसे बात करने के लिए। हम इस मौके के ऊपर एक शेर कहना चाहते हैं, जो मरहूम डॉक्टर मरहूम राहत इंदौरी साहब का एक शेर है, बहुत फेमस शेर है। अगर मैं मर जाऊं तो मेरी एक अलग पहचान लिख देना, अगर मैं मर जाऊं तो मेरी एक अलग पहचान लिख देना, मरने के बाद लहू से मेरे पेशानी पे हिंदुस्तान लिख देना। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती न्यूज़ के लिए कैमरामैन राहुल वानखड़े के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र।